नमस्कार नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा. रसिको, तुम्हाला कल्पनाच आहे, या मंचावर आम्ही विविध मान्यवरांना बोलवतो आणि आम्ही त्यांची आम्ही त्यांची मुलाखत घेतो, त्यांना जवळून जाणून घेतो. तर आज आपल्या या मंचावर येणार आहेत ज्यांनी संत्र्याच्या बिझनेसमध्ये खूप यश मिळवलेलं आहे, अशा विशाखाताई मुंगी. एकदा जोरदार आणि त्यांचं स्वागत करूया. विशाखाताई मुंगी, नमस्कार. नमस्कार 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 नमस्कार. वा वा वा, खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू सो मच. ताई, आमच्या या छोट्याशा मंचावर तुम्ही आलेला आहात. मी तुमचे कसे आभार म्हणू मला कळत नाही, नाही. नाही, काही हरकत ताई, 2 ओळी मी तुमच्यासाठी खास लिहिलेल्या आहेत. हो का? मी स्वतः स्वरचित आहेत. वा वा. मी वाचून दाखवतो. प्लीज प्लीज. येस, थँक्यू. नागपूरच्या थंड हवेत झालं काळीज हट्टी. वा रोमॅन्टिक ओळ आहे. वा वा. नागपूरच्या थंड हवेत झालं काळीज हट्टी, वाटलं होतं येईल मुंगी, आला हत्ती. चुकून वेगळं वाचलं. सॉरी, मी परत घेतो. वाटलं होतं येईल मुंगी, पण आली मोठी. सॉरी, एक मिनिट. काय हे अक्षरच लागत नाही, माझं चष्मा राहिलाय माझा. ऐका ऐका, Yes. फार सुंदर करता कविता. थँक्यू. पण न 4 चौघात करू नका. का सुजाल. वराडी ठेचा माहितीये का तुम्हाला? वराडी ठेचं माहितीये ना. ठेचले झालं. येस, आय एम रिअली व्हेरी सॉरी. Yes. मला आश्चर्य वाटलं तुम्ही दारातून आलात, खरं तर फट्टेतून यायला पाहिजे तुम्ही. सॉरी, मी असे विनोद नेहमीच मारत असतो. माझ्या कार्यक्रमाचं टेन्शन कमी व्हावं यासाठी. प्लीज हॅव ह्याच्यावर हे करा. काय 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 करू? हॅव ह्याच्यावर प्लीज हॅव अ सीट. अच्छा, प्लीज ह्याच्यावर. थँक्यू. येस. रसिको हो, ताई सोफ्यावर बसलेले आहेत. आपण सगळ्यांनी 2 मिनिटं उठून सोफ्याला श्रद्धांजली वाहूया. आता हा सोफा आता मुंगी एवढाही आवाज करणार नाही. हे असे विनोद. ऐका ना, तुम्हाला हे असे फुटकळ विनोद करायचे होते म्हणून तुम्ही माझं आडनाव मुंगी ठेवलेत ना. बरोबर ओळखलं तुम्ही. हे लव्वाड. हे तयार आहे माझे. सॉरी. असं आपण मुलाखतीला सुरुवात करायची का? येस. प्लीज. तर मुंगीताई, इकडे आलेले आहात. आज तुम्हाला सगळे लोक तुम्हाला ऑरेंज क्वीन म्हणून ओळखतात. हो. ओनली ऑरेंजेस नावाचा एक ब्रँड आहे. हो. त्याचे तुम्ही हे आहात, सुर्वे आहात. नाही, हे आहात, सर्व तुम्ही आहात किंवा सर्व. एक आवरा, शब्दांचा पसारा आवरा. सर्वा म्हटलं. सर्वा हे तुम्ही त्या याचे सर्वे सर्वा. आहात. तर 3 वर्षाची एक शेंबडी पोर, तर ही बाई, प्रवास कसा झाला? चौगुले, मी तुमच्या पाळणाघरात होते का लहानपणी? नाही. मला शेंबडी वगैरे काय म्हणताय लगेच? लहानपणी बेसिकली सगळे तसेच असतात. मी तर केवढा होतो, परवापर्यंत होतो. म्हणजे पण मी का असेन? हमरो को ऐसा लगता है कि भाई बच्चा है तो हमरो को ऐसा है. हमरो को ये नहीं है कि नाक का भरना है तो हमरो को ये ऐसा है. ठीक आहे, मी वेगळा प्रश्न विचारतो, वेगळ्या पद्धतीने विचारतो की एक 3 वर्षाची चेंज पुढे आहे. एक 3 वर्षाची नसलेली मुलगी, ते ही एवढी मोठी हे म्हणजे एवढ्या मोठ्या यश मिळवलेली बाई, हा प्रवास तुम्ही कसा सांगाल? वेल, नमस्कार. एवढंच सांगाल ह्याच्यावर? एवढा प्रवास भत्ता दिला ही बाई, इकडे येऊन नमस्कार. आता चालणार तुम्ही? थांबा ना जरा, ती कानाची भोक बुजलीत ती जरा उघडा ना. Yes. नाही तर मुंगीसारखी आज शिरीन आणि चावे ना. येस, आय गॉट इट. येस. तर नमस्कार मंडळी, मी विशाखा मुंगी. ओनली ऑरेंजेस ही माझी जगप्रसिद्ध कंपनी, त्याची मी मालकीण आहे. ऑरेंजेसच्या अनेक बाय प्रोडक्ट्स आम्ही करतो. संत्र्याची बर्फी, जॅम, ज्यूस, सरबते, असे गेली 18 वर्ष निर्मिती आणि विक्रीच्या क्षेत्रात आम्ही काम करत आहोत. या मेरी शेरनी आहे, क्या बात है. हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. म्हणजे साधारणतः संत्र्याच्या टोपल्यापासून आम्ही सुरुवात केली. त्या आज आमच्या 5 फूड फॅक्टरीज आहेत. अपार मेहनत केली यासाठी, जिद्द लागते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मला लहानपणापासूनच ना काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. माझ्या बाबांना सुद्धा काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. सेम आहे, म्हणजे जुळलं म्हणून मी एक विषय काढला. माझ्या बाबांना पण वेगळं करायची इच्छा होती, म्हणून मग त्यांनी मला जन्म दिला.
आणि मग त्यांनी माझं नाव पाळण्यातलं नाव वेगळं ठेवलं. मग मला एक भाऊ झाला, त्याचं आगळा ठेवलं. मग चाळीत आमची आगळा वेगळा अशी जोडी खूप प्रसिद्ध होती. बाबांचं स्वतःचं नाव बगळा, त्यामुळे आगळा वेगळा बगळा असे आम्ही तिघे एकत्र फिरलो की चाळीतून तो आगळा वेगळा बगळा असे लोक आणि म्हणायचे. आईचं नाव काय होतं? टिटवी. टिटवी. आई आणि बाबांचं इंटरकास्ट मॅरेज झालं, त्या जातीतलं नव्हते. टिटवी केली त्यांनी. त्यांचं प्रेमविवाह म्हणून त्यांनी उडून जाऊन लग्न केलं, पळून जाऊन लग्न केलं. ऐका ना, वायफळ बडबडताय तुम्ही. सॉरी आय सिन्सिअरली आपलं बुवा असं असतं. काय काय शब्द आहे इंग्लिश मधला आपले असं काहीतरी आहे. Apologize. अपोलोजाइज येस आय सिन्सिअरली मनापासून तुम्हाला मी अपोलोजाइज करतो. हां तर मी माझ्याबद्दल सांगते. येस तुमच्याबद्दल सांगत होतो. तर अशा पद्धतीने आम्ही संत्र्याची फॅक्टरी सुरू केली. वा. मला अजून आठवतं की माझ्या बाबांच्या संत्र्याच्या बागा होत्या आणि मी लहानपणी अक्षरशः संत्र्यांवर लोळायचे. वा वा वा. मग संत्र्यांचा ज्यूस तिथेच होत असणार. एक मला आठवतं की नाही बरोबर आहे. आम्ही माझे बाबा हां. संत्री विकायचे. संत्री विकायचे. Yes, लहानपणी मला माझे- आठवतंय माझे बाबा संत्री चोरायचे. अख्ख्या चाळीत त्यांना संत्री चोर म्हणून हाक मारली जायची, ते पण ओ द्यायचे. मला आठवतं मी शाळेत जाताना ते असं यायचे आणि मला ना त्या संत्रीवाल्याच्या समोर असं उभे करायचे. हळू मागून हात घालायचा आणि संत्रा काढायचं माझ्या दप्तरात टाकायचे. अनेक वेळेला त्या संत्रीवाल्यांनी पकडलंय, मला खूप धुतलंय. घरी गेल्यावर बाबांनी मला धुतलंय. एवढं संत्र नीट सांभाळता येत नाही का? तुम्ही ही सगळी माहिती का सांगताय मला? नाही तसं नाही. तुम्हाला बाहेर गेल्यावर कोणी विचारलं बाबा समीर चौगुले यांच्या बाबांची माहिती काय आहे, तुम्हाला आली पाहिजे. उद्या तुम्ही मग फोन घ्या, समीर चौगुले फोन करा. मी पण एक ॲटिट्यूड मिनिट, मध्ये. मुळात मला रस्त्यात थांबून तुमच्या बाबांबद्दल काय विचारेल कोणी? कदाचित. तुमचे बाबा काय ऐतिहासिक पात्र आहे कुठलं? हा का अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत? कोण आहेत माझे बाबा? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वॉचमन नाही करणार कोण त्याला? एक नंबर होपलेस माणूस. हॅट्स ऑफ आहे त्याला. क्या बात आहे. आता तुमच्यासारख्या माणसाला जन्म दिला म्हणजे होपलेसच असणार नाही का? ऑब्विसली आहे. अगदीच आहे. एनिवे आपण आपल्या माझ्या माहितीबद्दल. येस ऑफकोर्स. तर मी ते सांगत होते माझे बाबा संत्रे विकायचे. बरं. आणि मग त्याच्यातूनच मी प्रेरणा घेतली. बरं. लहानपणापासून त्यांची सगळी शेती मी बघितलेली आहे. बरं. आणि मला आनंद होतो सांगायला की आज आमच्या 5 फूड फॅक्टरीज आहेत. क्या बात आहे. पण मग तुम्हाला कलिंगड वुमन असं का म्हणतात लोक? कलिंगड वुमन का म्हणतात? एक मिनिट, मला कलिंगड वुमन म्हणून कोणी म्हणत अरे यार, नाही. कलिंगड वुमन म्हणतात. एक मिनिट, मला ऑरेंज वुमन म्हणतात. ऑरेंज. काय झालं? तुमचा चेहरा बघितलं की कलिंगडच येतो. प्लीज वाटेल ते बडबडलात तर. प्लीज. तर अथक प्रयत्नांनी आम्ही ह्या कंपनी उभारल्या. मला आठवतं हा. की लहानपणी मी बाबांच्या शेतात जायचे. शेताची काळजी घ्यायचे. वा. म्हणजे कुठली रासायनिक खतं वापरतात, काय पद्धतीने फवारणी केली जाते, कीटकनाशक काय वापरतात, हा. या सगळ्याची खात्र जमा केली. वा. आणि मग त्या पद्धतीने शेतीची सगळी माहिती केली. अच्छा. आणि मग त्याप्रमाणे मी माझा व्यवसाय सुरू केला. वा. पण त्यांचं शेतीतच फक्त होतं की सेल्स नाही, मध्ये नाही, वगैरे? सांगते. माझे बाबा ना अत्यंत हुशार होते. हा. म्हणजे ना ते कस्टमरला कायम असे घट्ट पकडून ठेवायचे. म्हणजे त्यांचं चारित्र्य चांगलं नव्हतं. कस्टमर आला की पकडली. अरे तसं नाही रे, जिव्हाळ्याचे संबंध होते, कनेक्टिव्हिटी चांगली ठेवायची अच्छा होते. जिव्हाळ्याचे संबंध हा, होते. हा. येस ऍक्च्युली माझ्या बाबांचे सुद्धा संत्र्याचा बिझनेस होता. त्यांचे कारण चोरलेली संत्री आम्ही विकायचो ना, त्याचा पण त्यांचा बिझनेस होता. तर त्यांचे पण एका कस्टमरशी फार जिव्हाळ्याचे संबंध असायचे. तो कस्टमर रोज यायचा ऑलमोस्ट आणि संत्री विकत घेऊन जायचा. तो एका नाटकात स्त्री पार्ट भूमिका करायचा. पुरुष प्रयोगाच्या आधी यायचा, संत्री घेऊन जायचा. काय त्या संत्र्याचं करायचं लक्षात नाही मला, पण हे इंटरेस्टिंग होतं. त्यांचे तसे जिव्हाळीचे संबंध होते. म्हणजे तर मंडळी सांगत होते मी रसिका हो, Yes. संत्र्याबद्दल ही सगळी शेतीची माहिती मी केली आणि आमचा व्यवसाय पुढे नेला. हा. मुख्य काय व्हायचं म्हणजे बाबा संत्री विकायचे बर. आणि हवा तसा बाजारभाव मिळायचा नाही. अरे. लहानपणी मी बघायचे उत्पन्न चांगलं असायचं पण बाजारभाव चांगला मिळायचा नाही. हा. मग अनेकदा नुकसान व्हायचं हा. आणि याचं मला वाईट वाटायचं. आई की ग. म्हटलं नाही, वर्षभर संत्री टिकतील असं काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. ये मेरी शेरनी. येस. मग मी वेगवेगळे बाय प्रोडक्ट्स केले, ज्युसेस, जॅम, सरबत अशी सगळी प्रोडक्ट्स आम्ही केली. वा. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो की या सगळ्याचा अभ्यास मी वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन केला. हो रिअली? येस. म्हणजे मी लंडनला गेले, हो. मी युरोपला गेले. वा. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो की जरी बाजारभाव कमी मिळाला आजूबाजूच्या शेतकऱ्यांना तरी ती सगळी संत्री माझ्या कंपनीत येऊन विकतात. ये आणि ती मेरी सगळी मी माझ्या व्यवसायासाठी वापरते वा, वा, आणि वा. बायो प्रोडक्टची निर्मिती ये करते. बात. त्यामुळे आज माझं नाव सगळ्या जगभर झालेलं आहे. वा. म्हणजे आज तुम्हाला ऑरेंज क्वीन म्हणून लोक ओळखतात. Yes. हा म्हणजे पूर्वी माझ्या बाबांना ऑरेंज मॅन म्हणायचे. ऑरेंज मॅन? येस. माझ्या आईला ऑरेंज गर्ल म्हणायचे. अरे बापरे. आणि मला ऑरेंज वुमन म्हणजे ऑरेंज क्वीन, ऑरेंज मॅन, ऑरेंज गर्ल.
तुमच्यावर तर ॲव्हेंजर काढायला पाहिजे. जबरदस्त आहे. ॲक्च्युली माझ्या बाबांना पण माझे बाबा समोर आले की पण हे म्हणायचे लोक काय? बेवडा मॅन. बेवडा मॅन. रोज मारून पडलेले असायचं ना. आई आली की पेंटाक मॅन असं म्हणायचे. मी गेलो की चल निकल एवढंच म्हणायचे. म्हणजे मला तसं काही मान्यता नव्हती. आणि एक गोष्ट आहे, माझ्या बाबांना अंडमान निकोबार म्हणायचे. जोडून जोडून विनोद करतात तुम्हाला माहितीये का? नाही, पण त्याचं कारण- सोडायला मारलं पाहिजे तुम्हाला. अरे. कशासाठी तुम्ही मला इथे बोलवलंय ना? ए, बस मला चिडू अजिबात इच्छा चिडू नका, नाहीये. चिडू नका. काय आता आहे? चिडू नका. बसा बघू प्लीज, बसा. काहीतरी आपलं- बसा, नाही तर मग आय लव्ह यू. ए, ए. सॉरी चुकलं प्लीज 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 ह्याच्यावर हे करा प्लीज. काय कशावर काय? नाही नाही प्लीज बसा तुम्ही. मला ते हां. शब्दच आवडत नाहीत. तर मी आता तुमच्या भल्याचं सांगणार. रसिको हो, ताईंचा संत्र्याचा बिझनेस आहे. कृपया संत्री खा. संत्री शरीरासाठी चांगली असतात. त्यात सी बेंजामिन असतं. बेंजामिन कुठून आलं रे? विटॅमिन विटॅमिन, sorry. विटॅमिन. सी विटॅमिन असतं. संत्र्यात वायपर असतं. वायपर नाही, फायबर. फायबर असतं. आणि संत्री खाल्ल्यामुळे तुमची मॅटर्निटी चांगली एक होते. मिनिट. immunity, इम्युनिटी sorry, काय sorry. बोल पडतं? एक I'm sorry. मिनिट. तुम्ही नका सांगू, हे मी सांगते. संत्र अत्यंत गुणकारी असतं मंडळी. त्यांनी आपली इम्युनिटी वाढते, सी विटॅमिन्स असतात आणि मुख्य म्हणजे आपली पचन व्यवस्था चांगली राहते. आय डिफर ऑन दिस. वाय? पचनसंस्था चांगली होत नाही. मी गेल्या आठवड्यात संत्र खाल्लं होतं, अख्खंच्या अख्खं खाल्लेलं होतं, पण 5 दिवस ते नाही बाहेर पडलं. ते तुम्ही नासलेलं खाल्लं असेल. नाही, नासलेलं नव्हतं खाल्लं मी, सालासकट खाल्लं होतं. बावळटच काय तू? हा, काय झालंय? मेंदू कुठे ठेवून आलायस? काय झालं problem? बावळसारखी बडबडतो. मला हे बघ, चिडू नका. इच्छा नाही येते मला. चिडू नका प्लीज थांबा. आता शेवटचा सेगमेंटमध्ये वळतोय आपण, मनोरंजनाचे कार्यक्रम. एक मिनिट, कसले मनोरंजन? ऍक्च्युली ते महत्वाचे, त्यासाठी एवढी लोक जमलेली आहेत. तुमचं कॉम्प्लिमेंटरी Shut up. आहे. सॉरी तुमच्यासमोर आता मी हातचलाकी दाखवणार आहे. एक मी कला दाखवणार आहे तुम्हाला. ही 4 संत्री आहेत. ही 4 संत्री अशी उडवून एका वेळेला ते 1-2 मिनटं मी तुमच्यासमोर जगलिंग म्हणतात त्याला, ते करणार आहे. कर. थँक्स. नीट बघा. येस. नाही एक पहिल्यांदी कसं नाही, हरकत नाही. कर. हे जरा काहीतरी रिहर्सल कमी एक पडली. मिनिट. जगलिंग ना, आता मी तुम्हाला मर्लिंग दाखवते. डोळे मिटा. मर्लिंग हे डोळे मिटले. डोळे मिटा. हा? आता बघा गंमत. या. माणसा. अरे मारा, मारा. काय? अरे, या चौका मारा.